संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे। संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा तर एका भाषणात स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवधर्म फाउंडेशननं प्रवीण गायकवाड यांना काळं फासलंय। तर गायकवाड यांना काळं फासल्यानं संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। या पुरोगामी संभाजी ब्रिगेड सारख्या पुरोगामी संघटनांना संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव आहे आणि सरकारच्या पाठिंब्यामुळेच अशी गुन्हेगार प्रवृत्तीची लोक प्रवीणदादा सारख्या माणसांवर काळीशाई फेक करण्यात आलेली आहे। आम्हाला शासनाला विनंती आहे की ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। खरं तर प्रवीण गायकवाड नागरी सत्कार सोहळ्यासाठी अक्कलकोटला गेले होते, त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं। तर या घटनेचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले। तसं मान्य प्रवीण दादांना जे काही काळं फासण्यात येतंय ही एक प्रकारे सरकारची फूस आहे असं मला वाटतं। देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत आणि राज्याचे गृहमंत्री पण आहेत। सोलापूर जिल्हा पोलिसांना प्रवीण दादांवर हल्ला होणार हे माहिती नसतं, हे एक अर्थ आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांचं मोठं अपयश आहे, गृह खात्याचं अपयश आहे। अन्यथा ही सरकारने दिलेली फूस आहे, सरकार पुरस्कृत हा प्रवीण दादांवर हल्ला आहे। तर गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधत हा माझ्या हत्येचा कट होता असा आरोप केलाय। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे, अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। हे निश्चित आहे, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात। आज ना उद्या ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना निश्चित पश्चाताप होईल। मला त्यांच्याबद्दल काही राग नाहीये, माझा कुठला निषेध नाहीये, पण याच्या मागे जे षडयंत्र आहे ते दोन विचारसरणीचा जो संघर्ष आहे हा मूळ चर्चेचा विषय आहे। संभाजी ब्रिगेडनं संघटनेच्या नावातील छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिलाय। त्यामुळे आगामी काळात संभाजी ब्रिगेड विरुद्ध शिवधर्म फाउंडेशन हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे। विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।